कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, आई आजी तुम्ही इथे सगळे? अगं ह्या पोराने येऊन सांगितलं आम्हासनी, जीव घाबरा घुबरा झाला ग। सीताई कशा आहेत ग? आता ट्रीटमेंट चालू आहे आत। पण म्हणजे झालंय तरी काय? काही नाही, मी बाहेर होतो, मला संपदाचा फोन आला की आईला चक्कर आली आहे आणि मग हे हॉस्पिटलमध्ये आणलं। लेकरा घाबरू नगस, बरं वाटेल तेच नाही। हा हो हो, आहे पण तुम्ही एवढं सगळं धावपळ करत का आलात? शिवा, तुझ्यावर हे संकट आलं आणि आम्ही तुझ्यासाठी येणार नाही का? बरोबर आहे, पण आम्ही सांभाळलं असतं। शिवा, जेव्हा आम्हाला मदतीची गरज असते तेव्हा तू आम्हाला मदत करतेसच ना। पैसे असो किंवा कुणी आम्हाला दम भरला त्याला दम देणं असो। आता आता माझंच उदाहरण घे ना, मी किती दारू प्यायचो, माझा संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, पण तू मला समजवलंस, माझी दारू सोडवलीस, माझा संसार वाचवलास। शिवा, तुला काहीही मदत लागली ना, आम्ही करायला तयार आहोत। बोल बोल, काय करायचंय? तुम्ही आलात हेच खूप आहे आमच्यासाठी। आणि काय रे तुम्ही पोरांनो, एवढं बवाल करायची काही गरज आहे? अगं त्यात बवाल काय? आपण वेगवेगळ्या घरात राहत असलो तरी संघर्ष नगर म्हणून आपण एक आहोत। आणि आणि हे जावई फक्त बाई आजीचे नाहीत, आमचे पण आहेत। मग मग हा प्रॉब्लेम आमच्याही घरचा आहेच ना। शिवा, आम्ही त्यांना समजावून सांगितलं पण ऐकणार आहेत का ते? अगं तुला गरज होती म्हणून त्यांनी बंड्या काका आणि चाळीतल्या माणसांनी मिळून काही पैसे जमवले तुझ्यासाठी। हे घे पैसे। अगं आई, हे काय? अगं मी खूप समजावलं पण हे बघा, तुम्ही मनापासून सगळं करताय, मला कळतंय, पण सॉरी, आम्ही हे पैसे नाही घेऊ शकत। अगं शिवा, असं काय करतेस? बाईजी, सांगा ना तिला, ही मुलगी आम्हाला परक करते। शिवा, बाळा पैसे घे की। अगं जसं जमल ना तसं समद्याने पैसे गोळा केलेत ग, घे की। अगं आता पैशांची गरज लागेल ग। आजी नको, आम्ही आहोत ना, आम्ही करतो मॅनेज। जावई बापू, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा। अहो नाही नाही, तुमचं काही नाही चुकलं। मला माहितीये तुम्ही मदत करण्याच्याच भावनेने हे सगळं करताय, पण खरंच नको। जावई बापू, आम्हाला कळतंय, नाही म्हणजे आम्हाला कोणालाही तुमच्या किंवा शिवानीच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा नाहीये, पण आता याची खूप गरज आहे। हो, घ्या ना तुम्ही हे। काकू कशाला? नको। आशू, शिवा ऐक ना, मला माहितीये त्यांची पैसे देण्यामागची भावना खूप चांगली आहे, ते मदत करण्याच्या दृष्टीने आपल्याला पैसे देत आहेत, पण मी कसे घेऊ ग त्यांच्याकडनं पैसे? आशू हे बघ, हे सगळं खूप कठीण आहे, मला कळतंय, पण तुला जो बोनस मिळाला तो सगळा भरलास तू, आणि उद्या उठून टेस्ट करायचे, किती काय काय पैसे लागतील आपल्याला काहीच माहित नाहीये। मला वाटतंय आपण हे पैसे घ्यायला पाहिजे। पण शिवा, हे बघ आशू, आपण हे सगळे पैसे परत करूया, कळतंय का? आणि आता आपण कितीही नाकारलं तरी आपल्याला पैशांची गरज आहे की नाही? तू घरातून पैसे नको असं म्हणालास, मी काही बोलले का? फोर्स पण नाही केला आणि करणार पण नाही, पण आता आपण हे पैसे ना उधार म्हणून घेऊया, मदत म्हणून नाही। ठीक आहे, पण माझी सॅलरी झाली की आपण सगळे पैसे परत करायचे। चालेल। काय म्हणू तुम्हा सगळ्यांना मी? रक्ताचं नातं नाहीये आपलं, पण शेजार धर्म म्हणून आपलं एक नातं तयार झालं, आणि त्या नात्यासाठी तुम्ही हे सगळं करताय। नाही शिवा,
तू आमच्यासाठी खूप केलंयस. त्यापुढे काहीच नाहीये. ते आहे. थँक्यू. बरं, निघतो आम्ही. जावई बापू, होईल व तुमची आई बरी. आम्ही देवाला साकडं घालू. बरं शिवा, निघतो आम्ही. काही वाटलं तर लगेच कळवा आम्हाला. आम्ही येऊ परत. हो. चला, येतो आम्ही. चला रे. जावई बापू काय म्हणताय डॉक्टर? अगं अजून तरी शुद्ध आली नाहीये, पण उद्याच्या उद्या सगळ्या टेस्ट करणार आहेत म्हणाले. आशू, लेकरा काळजी करू नगस. सीताईसनी बरं वाटेल लवकर. अरे देव हाय की. हा, नग काळजी करूस. जावई बापू तुम्ही ठीक आहात ना? हा हो. हे बघा जावई बापू, आता खरं तर तुम्ही दोघांनी एकमेकांना आधार द्यायला हवा. म्हणजे आत्ता इथे मोठं वडीलधारक कोणी नाहीये, भाऊ सुद्धा नाहीयेत, लक्ष्मण काकाही नाहीयेत. तेव्हा तुम्हीच एकमेकांना सांभाळायला हवं. मी जरा आलोच. आईपाशी बसतो थोडा वेळ. आलोच. शिवा, जीजू ठीक आहेत ना? नाही, असा स्ट्रॉंग दाखवत असला तरी हल्लाय आतून खूप. पण मला खात्री आहे तो एकट्याने सगळं सांभाळून घे. आशू, आशू तू काही खाल्लं नाही असेल, खाऊन घे बरं. चल. इच्छा नाहीये. आशू, अरे आशू इथे बघ. असं डोळ्यात पाणी आणून कसं चालेल आशू? आशू हे बघ, तूच असं डोळ्यात पाणी आणलं तर सीताईकडे कोण बघेल? काकू, संपदा यांना धीर कोण देणार? आशू हे बघ, तू तू स्ट्रॉंग आहेस आशू. असं खचून नाही जायचं. सारखा सारखा स्वतःला समजावायचा प्रयत्न करतोय की मी स्ट्रॉंग आहे, मी खंबीर आहे, मी नाही, पण जमत नाहीये मला. आई या अवस्थेत आहे आज ती माझ्यामुळे आहे असं मला वाटतंय. आपलं लग्न झाल्यानंतर मी तिला समजून घ्यायला हवं होतं का ग? अगं तिला शुद्धच येत नाहीये शिवा. मला तू म्हणतेस तसं निदान तिचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. तिला समजून घ्यायला हवं होतं. तिला काळजी वाटली असेल ग माझी खूप. आणि मी नाही यार, मला आत्ता कळतंय की तिला माझी जशी काळजी वाटली असेल, तिची काय अवस्था झाली असेल, तशीच अवस्था माझी होती. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.